मुंबईतले रस्ते तुडुंब भरलेत, त्यामुळे मुंबईत जिथे जिथे रस्त्यावर आंदोलक आहेत त्यांना आंदोलकांना आवरा आणि त्यांना माघारी पाठवा आणि उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत मुंबईचं सगळं वातावरण हे पूर्ववत करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे आजच्या हायकोर्टातल्या सुनावणीत नेमकं काय घडलंय, खरं तर जरांगेंच्या आंदोलकांना सुद्धा कोर्टाने फटकारलंय, तर मुंबईच्या परिस्थितीमुळे एकूणच कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न पाहता सरकारने या आंदोलनाला परवानगी दिलीच कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला सुद्धा फटकारलंय। त्यामुळे कोर्टाने खरं तर आज एकाच दगडात 2 पक्षी मारलेत आणि दोन्ही बाजूला एकीकडे सत्ताधारी सरकार फडणवीसांचं सरकार आहे, तर दुसरीकडे हे आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत। आता आज कोर्टात नेमकं काय घडलंय ते आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर मुंबईवर पसरलेल्या जरांगेंच्या आंदोलकांना लगाम घालण्याचं काम कोर्टाने केलेलं आहे। काय झालंय तर मुंबईत हजारोच्या संख्येने मराठा बांधव हा तिथे पोहोचलेला आहे। त्यामुळे मुंबईतलं एकूणच वातावरण ऐन गणेशोत्सव काळात मुंबईत तुडुंब गर्दी झाली आहे। मुंबईतले रस्ते असतील, CSMT रेल्वे स्टेशन असेल, BMC ऑफिस असेल, म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिशियल कार्यालय आहे, मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे, त्या समोरचं रस्ता, तो चौक, तिथलं वातावरण असेल, ते सगळं मराठा समाज बांधवांनी तिथे गर्दी केली आहे। आणि तिथली सगळी एक परिस्थिती आहे ती जी दक्षिण मुंबई खरं तर आपण कधीच बघत नाही। तिथे चाकरमानी येत असतो, तिथे मुंबई बाहेरून लोक येत असतात, ती कामासाठी येत असतात, पण यंदा मागील 2-3 दिवसांपासून हीच दक्षिण मुंबई खरं तर मराठा समाज बांधवांच्या गर्दीने व्यापून टाकलेली आहे। पण आता याच मुंबईत नवीन आंदोलकांना, म्हणजे जे नवी मुंबई, मुंबईच्या बाहेरून येणार आहेत, त्यांना खरं तर अटकाव घालण्यात येणार आहे, त्यांना मुंबईत एंट्री देऊ नका असं सुद्धा आज हायकोर्टाने स्पष्ट शब्दात मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्र सरकारला सांगितलेलं आहे। याशिवाय 5000पेक्षा जास्तीच्या आंदोलकांना आता माघारी परतावं लागणार आहे, कारण तसे आदेश खुद्द कोर्टाने दिलेले आहेत। परवानगी नसताना जरांगेंचं आमरण उपोषण सुरू असल्याचा दावा महाधिवक्त्यांनी केला होता, कारण सरकारने जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली होती, पण आमरण उपोषणाची परवानगी ही नियमातच नाहीये असं कोर्टाने म्हटलंय। याशिवाय आपण ती परवानगी दिलेलीच नाहीये असं सुद्धा महाधिवक्त्यांकडून सरकारच्या वतीने कोर्टासमोर सांगण्यात आले। त्यामुळे खरं तर आज कोर्टात खूप महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर, जनहित याचिकेवर आज तातडीने सुनावणी पार पडली, कारण मुंबईतल्या आझाद मैदानात 29 ऑगस्ट पासून खरं तर मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि आज या आंदोलनाचा 4था दिवस आहे। आणि आजपासून जरांगेंनी आपण निर्जळी उपवास, म्हणजे पाणी सुद्धा त्याग करत असल्याचं सांगत त्यांनी खरं तर उपोषणाला सुरुवात केली आहे। आणि याच उपोषणाचे तीव्र पडसाद हे आपल्याला मुंबईसह राज्यभरात पाहायला मिळत आहेत। एकीकडे मराठा बांधव मुंबईत त्यांच्या पद्धतीने आंदोलन करतायत, त्यांच्या पद्धतीने खरं तर तिथली एक परिस्थिती निर्माण करण्यात येते। दुसरीकडे राज्यभरात मराठा आंदोलनाला उत्तर देण्यासाठी OBC बांधव आता रस्त्यावर उतरलेले दिसतात। त्यामुळे मराठा आंदोलकांच्या माध्यमातून आणि OBC आंदोलक, म्हणजे मराठा विरुद्ध OBC हा जो समाज आहे तो एकमेकांसमोर उभा ठाकलाय आणि ऐन गणेशोत्सवात खरं तर उत्सव सोडून सगळे समाज बांधव हे रस्त्यावर उतरून आपापल्या समाजासाठी झगडताना दिसतात। यामुळे आता आज कोर्टात सुनावणीत नेमकं काय झालं त्याकडे आपण वळूयात। मुंबईत मोठ्या प्रमाणात मुंबईतलं जनजीवन आहे ते विस्कळीत झालंय। मागील 4 दिवस खरं तर मुंबईतला चाकरमानी हा गणेशोत्सवानिमित्त आपापल्या गावी गेला होता आणि गणेशोत्सव साजरा करत होता। आज खरं तर काल रविवारी 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालंय। उद्या मंगळवार आहे, गौरींसोबत गणपतींचं विसर्जन होणार आहे, 7 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे। त्यामुळे खरं तर एकूणच गणपती विसर्जनाची परिस्थिती मुंबईतली पाहिली तर मुंबईतले अनेक गणपती हे खरं तर चौपाटीवर येत असतात आणि दक्षिण मुंबईत असणाऱ्या मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी या भागात खरं तर मुंबईकरांची ओढ असते, आपला गणपती बाप्पा विसर्जित करायचा असतो। पण आता त्याला जरांगेंच्या आंदोलनामुळे फटका बसणार का असा सवाल उपस्थित केला जात होता। पण आता याच जरांगेंच्या आंदोलनाविरोधात जी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आज मुंबई
मुंबई हायकोर्टानं सुट्टी असूनही तातडीची सुनावणी घेतली आणि या सुनावणीला महाधिवक्ते आणि गुणरत्न सदावर्ते हे सुद्धा उपस्थित होते। गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलेली भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण खरं तर या याचिकेमध्ये जिथे दोन समाजांविरुद्ध किंवा सरकार विरुद्ध मराठा समाज अशी एक भूमिका असताना सदावर्तेंनी कुठेतरी फडणवीसांची बाजू कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। आता त्यांचा युक्तिवाद काय होता ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। आता येऊयात कोर्टातल्या घडामोडींवर। मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने याचिकेवर आज तातडीने सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी होती आणि ती न्यायालयाने मान्य सुद्धा केली आणि जरांगेंनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा आणण्याचं जाहीर केलं। मात्र जरांगेंना परवानगीशिवाय जे आंदोलन करता येणार नाही तसंच आंदोलन करण्यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागेल आणि परवानगी मिळाली तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे जरांगेंना मुंबईऐवजी नवी मुंबईतील किंवा खारघर येथील जागेचा एखादा पर्याय द्यावा असे आदेश खरं तर मागच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने दिले होते, पण हायकोर्टाने असं सांगितल्यानंतर सुद्धा जरांगेंना आझाद मैदानातच आंदोलन करण्याची परवानगी मिळाली होती आणि ती एकाच दिवसाची होती। आता महाधिवक्ता यांनी कोर्टात याबाबत बाजू मांडताना काय म्हटलं तर सामान्य मुंबईकर आता त्रस्त झालेत, संपूर्ण दक्षिण मुंबईत रस्ता रोको सुरू आहे, आंदोलनाविरुद्ध अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलं। त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचं आंदोलकांकडून उल्लंघन होत असल्याचं सुद्धा याचिकाकर्त्यांचा दावा होता आणि त्याला कुठेतरी सदावर्तेंकडून असेल महाधिवक्त्यांकडून असेल दुजोरा देण्यात आला। आता सुनावणी दरम्यान कोर्टाने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। एक म्हणजे जे नियमांचे उल्लंघन होतंय किंवा अटींचं उल्लंघन होतंय याबाबत जरांगेंना विचारणा केली आहे का, नोटीस बजावली आहे का, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला। यावेळी कोर्टाच्या प्रश्नाला महाधिवक्त्यांनी उत्तर देताना म्हटलं की हमीपत्र देताना अटींचं पालन करू असं सांगण्यात आलं होतं, पण आणि नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची नोटीस पोलीस द्यायला गेले होते, पण जरांगेंनी ती स्वीकारली नाही असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एकूणच आजची परिस्थिती पाहिली तर मुंबईतला जो एकूणच आंदोलन आहे त्या आंदोलनाला परवानगी होती, पण आजपासून जे आमरण उपोषण सुरू झालंय त्याला मात्र पोलिसांची परवानगी नव्हती किंवा सरकारची परवानगी नव्हती असा दावा महाधिवक्त्यांकडून करण्यात आलाय। याशिवाय अनेक गोष्टी म्हणजे आंदोलन तुम्हाला करायचं असेल तर त्या बाबतीत उघड्यावर काही घाण केली जाणार नाही, मुंबईतल्या वाहतुकीला अडथळा येणार नाही, तिथल्या सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, पोलिसांना कुठल्याही प्रकारे अटकाव करणार नाही, संध्याकाळी 6 नंतर आंदोलन संपवून जागा रिकामी करू, अशा काही नियम आणि अटीशर्ती घालून दिलेले असतात आणि त्या अटीशर्तींसह जरांगेंना सुद्धा एका दिवसाची परवानगी देण्यात आली होती असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। पण आताची परिस्थिती अशी आहे की आंदोलकांनी घालून दिलेल्या अनेक अटीशर्तींचा हा भंग केलाय, नियमांचा भंग केलाय असं सुद्धा महाधिवक्त्यांचा दावा आहे आणि सरकारी पक्षाने ती बाजू मांडली आहे। याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, शुक्रवारी जर आंदोलनाला परवानगी मिळाली होती, एका दिवसाचं आंदोलन होतं, तर शनिवार आणि रविवार हे 2 दिवस मात्र आंदोलनासाठी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती। पोलिसांवर सध्या प्रचंड दबाव आहे। याशिवाय सणासुदीच्या दिवसात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती टिकून राहावी किंवा तशी विघटित परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तशी माहिती महाधिवक्त्यांनी आज कोर्टात दिली। आता यावेळी कोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचा सवाल केला, ते म्हणजे जर आमरण उपोषणाची परवानगीच नियमात नाहीये तर मग या आंदोलनाला तुम्ही परवानगी दिलीच कशी। आता हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इथे कोर्टानं मागच्या वेळेस खरं तर कोर्टानं मागच्या सुनावणीत असं म्हटलं होतं की लोकशाहीमध्ये एखाद्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, नियम आणि अटी बाळगून तो आंदोलन करू शकतो, त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला विरोध नाही किंवा त्यांच्या आंदोलनाला परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांना आंदोलन करता येईल असं म्हटलं होतं। पण आता आंदोलनाला परवानगी देण्यावरून त्यांनी थेट गृह खात्याला, फडणवीसांना आणि सरकारलाच एक प्रकारे धारेवर धरलं। यावेळी महाधिवक्त्यांनी त्यावर उत्तर दिलं की परवानगी मागताना आमरण उपोषण असा उल्लेख केला गेला नव्हता, फक्त परवानगी ही आंदोलनाला परवानगी दिली होती असं सांगण्यात आलं। त्यामुळे एकूणच आजची कोर्टातली सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची होती, कारण कोर्टानं जसं राज्य सरकारला सवाल उपस्थित केलेत तसेच त्यांनी आंदोलकांना सुद्धा सवाल उपस्थित केलेत। आता कोर्टात नेमका युक्तिवाद कसा झाला, कोर्टानं काय निरीक्षणं नोंदवली आहेत ती पण आपण समजून घेऊयात। आता हायकोर्टानं खरं तर आज एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं, ते म्हणजे 4 दिवसांपासून जे जरांगेंचं आंदोलन मुंबईत सुरू आहे ते आंदोलन हाताबाहेर गेलंय। जरांगेंचा आंदोलकांवर कंट्रोल राहिलेला नाही असं कोर्टानं म्हटलंय। याशिवाय आपला विरोध हा
आंदोलनाला नाहीये, पण नियमांचं पालन व्हावं ही इच्छा असल्याचं आज कोर्टानं म्हटलंय। याशिवाय जरांगेंच्या प्रकृतीची आम्हाला सुद्धा काळजी आहे असं म्हणत खरं तर कोर्टानं आज एका वृत्तपत्रातल्या बातमीची दखल घेतली, जिथे लिहिलं होतं की ते मरेपर्यंत उपोषण आजपासून सुरू झालंय आणि त्याच बातमीची दखल घेत कोर्टानं खरं तर आज तातडीनं सुनावणी घेतल्याचं कळतंय। याशिवाय कोर्टानं आज काय महत्त्वाचा मुद्दा जो नोंद केला, निरीक्षण जे त्यांचं समोर आणलं ते म्हणजे सामान्य लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा मिळायला हव्यात। शाळा, कॉलेज, नोकरदारांना उगाच त्रास होऊ नये, कारण उद्यापासून दक्षिण मुंबईतल्या असेल अनेक शाळांना खरं तर अनेक शाळा सुरू होत आहेत, महाविद्यालयं सुरू होत आहेत, त्यामुळे त्यासाठी जी मुलं जे नोकरदार वर्ग जो घराबाहेर पडणार आहे त्यांना उद्या कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये, मुंबईकरांसह मुंबईत येणाऱ्या कुणालाही त्रास व्हायला नको, हेच एक महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। याशिवाय आम्ही घालून दिलेल्या अटी शर्तींचं पालन व्हावं, नियमांचं पालन व्हावं, आम्ही संयम ठेवलाय, काहीतरी चांगलं व्हावं हीच इच्छा असल्याचं कोर्टानं म्हटलंय। पण याच वेळी कोर्टानं जरांगेंना आणि आंदोलकांना सवाल उपस्थित केलाय, ते म्हणजे तुम्ही स्वतः दिलेल्या हमीपत्राचं उल्लंघन का करता? कारण ज्यावेळी हमीपत्र जरांगेंकडून देण्यात आलं त्यावेळी त्यांना खूप अटी शर्ती होत्या, त्या आपण पाळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण आता जरांगेंनी मरेपर्यंत म्हणजे आमरण उपोषण सुरू केलं असेल तर ते नियमांचा भंग होतो। पावसात आला तर तुमची चिखलात बसायची तयारी का नाही असा सवाल सुद्धा खरं तर कोर्टानं आज आंदोलकांना विचारला। याशिवाय नियमांचं पालन होईल का याची शाश्वती देता का असा सवाल सुद्धा कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना विचारला। आता यावेळी आंदोलकांकडून वकील श्रीराम पिंगळे यांनी खरं तर बाजू मांडली। यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाची एक मागणी कोर्टासमोर केली, ती म्हणजे मुंबई शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करा आंदोलकांसाठी, आणि आपण फक्त आवाहन करू शकतो कारण तेवढीच माझी क्षमता असल्याचं सुद्धा पिंगळेंनी म्हटलंय। कारण कोर्टाने त्यांना म्हटलंय की तुम्हाला 5,000 लोकांना जर परवानगी होती आझाद मैदानावर तर 5,000हून अधिकची जी संख्या वाढली तर त्या अधिक इतर आलेल्या आंदोलकांना तुम्ही माघारी पाठवू शकता का? तर त्यावर बोलताना पिंगळेंनी म्हटलं की आपण ते आवाहन करू शकतो पण त्याची खात्री आपण देऊ शकत नाही, कारण कंट्रोल करणं किंवा गर्दीनं ऐकणं, आंदोलकांनी ऐकणं हे आपल्या हातात नसल्याचं सुद्धा पिंगळेंनी सांगितलं। याशिवाय कोर्टानं आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं, ते म्हणजे 5,000ची परवानगी होती, एका दिवसाचं आंदोलन होतं, तर तुम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते ठिकाण म्हणजे आझाद मैदान रिकाम करणं गरजेचं होतं, पण ते करण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता कोर्टानं काय घेतलं तर आता कोर्टानं एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे, ते म्हणजे मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबई बाहेरच म्हणजे ठाण्यात असेल, नवी मुंबईत असेल, तिथेच थांबवा, तिथेच त्यांना अटकाव घाला, म्हणजे नियम आणि अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल। त्यामुळे आता कोर्टानं एक प्रकारे मुंबई पोलिसांना आणि मुंबई शहर उपनगरातल्या ज्या मुंबईत येणारे एंट्री पॉइंट्स आहेत तिथे सगळीकडे आता यंत्रणेला सतर्क होण्याचे आदेश दिलेले आहेत। आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचा व्हिडिओ सुद्धा कोर्टानं दाखवला आणि हेच का आपलं शांततेतलं आंदोलन असा सवाल उपस्थित करत आंदोलकांना फटकारलं सुद्धा। त्यामुळे नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल अशा शब्दात कोर्टानं पोलिसांना सुद्धा अंमलबजावणीचे आदेश दिलेले आहेत। अजून काही जेवणाच्या गाड्या मुंबईत येऊ देत अशी मागणी खरं तर आंदोलकांच्या वकिलांनी केली होती, त्यावर सुद्धा कोर्टानं त्यांना फटकारलं। याशिवाय उद्या 7 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाची गर्दी जी असते मुंबईत होते आणि महाधिवक्त्यांनी त्याचाच आधार घेत कोर्टानं हे आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आणि त्यांनाच या बाबतीत खरं तर महाधिवक्त्यांच्या बाजूलाच सदावर्तेंनी सुद्धा त्या मागणीला दुजोरा दिला आणि सरकार लोकांना काढू शकत नाही किंवा अटकाव करू शकत नाही तर तुम्ही आदेश द्या म्हणजे पोलिसांकडून त्याचं अंमलबजावणी केली जाईल असं म्हणत कुठेतरी जरांगेंचं आंदोलन एक प्रकारे नियंत्रणात आणा आणि पोलीस सध्याच्या घडीला हेल्पलेस आहेत त्यामुळे कारवाई आदेश द्या अशी मागणी सुद्धा सदावर्तेंनी केली। याशिवाय महिला पोलीस अधिकारी आंदोलकांच्या पाया पडतात असा युक्तिवाद सुद्धा सदावर्तेंनी केला। आता येतो तो महत्त्वाचा युक्तिवाद जो मी या व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला म्हटलं होतं की खरं तर फडणवीसांची बाजू मांडण्यासाठी सदावर्तेंनी आज कोर्टात एक प्रकारे एक महत्त्वाची भूमिका बजावली, कारण जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी दिलीच कशी असा सवाल कोर्टानं उपस्थित केला। याशिवाय आपण फक्त सूचना दिल्या होत्या, आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं। मग आता मुद्दा येतो तो फडणवीसांच्या एकूणच निर्णय क्षमतेवर। मग तिथे जी बाजू होती ती खरं तर गुणरत्न सदावर्तेंनी सावरली की फडणवीस मराठा नाहीत,
म्हणूनच हे घडतंय आणि ठाकरे पवारांनी आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोप खरं तर गुणरत्न सदावर्ते यांनी आज कोर्टात केला। त्यामुळे कुठेतरी या युक्तिवादाला पुन्हा एकदा राजकीय अँगल मिळाला आणि मग सदावर्ते कसे हे फडणवीसांच्या बाजूने बोलतात त्यावरून मग पुन्हा मराठा आंदोलक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। सदावर्तेंचा पुढचा युक्तिवाद हा होता की आंदोलक गाडीतून फक्त जेवणच घेऊन येत नाही तर देशी दारूच्या बाटल्या सुद्धा आणतात आणि मग इथे महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो। उद्या माझी मुलगी सुद्धा शाळेसाठी घराबाहेर पडणार आहे, त्यामुळे एकूणच तो मुद्दा उपस्थित करत त्यांनी थेट कोर्टाला विनवणी केली की तुम्ही कारवाईचे आदेश द्या आणि पोलीस ते फॉलो करतील। मग आता मुद्दा येतो तो जरांगे पाटलांना मिळालेल्या नोटिसीचा। तर जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या, नियम अटी शर्तींचं उल्लंघन झाल्याचं कळवा, असं कोर्टानं खरं तर आज महाधिवक्त्यांना आणि सरकारी पक्षाला सांगितलं। याशिवाय कोर्टातली आजची सुनावणी स्थगित केली आहे, पण उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं हायकोर्टानं म्हटलंय। त्यामुळे आता आज कोर्टानं आंदोलकांना नेमके आदेश काय दिले तर थोडक्यात समजून घेऊयात। मुंबईतले रस्ते तुडुंब भरलेत, फ्लोरा फाउंटन असेल, CSMT स्टेशन असेल, मरीन लाईन्स असेल, या परिसरातल्या आंदोलकांना हटवा। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असा अटकाव सुद्धा हायकोर्टाने घातलेला आहे। मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना मुंबई बाहेरच थांबवा। हायकोर्टाची आंदोलकांना आता 2 दिवसाची म्हणजे आजची संध्याकाळ आणि उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत खरं तर त्यांना अल्टिमेटम एक प्रकारे दिलेला आहे। जे जरांगे खरं तर सरकारला अल्टिमेटम देत असतात त्याच जरांगेंच्या आंदोलकांना खरं तर आज हायकोर्टाने अल्टिमेटम दिलेला आहे की 5000पेक्षा जास्त जे आंदोलक मुंबईत आहेत त्यांनी मात्र मुंबई रिकामी करावी। त्यांनी मुंबईतलं जे जनजीवन आहे ते पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकारला पोलिसांना सहकार्य करावं। जरांगेंच्या आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। आंदोलनाला जर एका दिवसाची परवानगी होती तर नंतर परवानगी दिलेली नाही, त्यामुळे 5000हून अधिक आंदोलक येऊ नये ही आंदोलकांचीच जबाबदारी होती। पण जे आता आंदोलक मुंबईत आलेले आहेत त्यांना परत माघारी पाठवावं असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 नंतर आझाद मैदान रिकामं करणं हे आयोजकांची जबाबदारी होती। सरकारनं परवानगी दिलेली आता नाही म्हणतंय असा युक्तिवाद खरं तर या सगळ्या एकूणच युक्तिवादावरती पिंगळे यांच्याकडून करण्यात आला। आंदोलकांचे वकील आहेत श्रीराम पिंगळे, त्यांनी हा युक्तिवाद केला। सरकारी परवानगीची प्रत दाखवा असं कोर्टाकडून पिंगळेंना विचारण्यात आलं, पण आपल्याकडे ही प्रत आता तरी नाही आहे, पण त्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं नाही। सरकारनं आधी परवानगी दिल्याचं म्हटलं होतं, आता हे आंदोलन शांततेत आहे असं म्हणावं का? कोर्टाला घेराव घालणं, रस्ते अडवले जाणं या प्रकारचं आंदोलन हे शांततेत आहे का असं म्हणत आंदोलकांना सुद्धा कोर्टानं फटकारलंय। याशिवाय नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस पोलिसांनी दिली पण जरांगेंनी ती स्वीकारली नाही असं सरकारी बाजूनं महाधिवक्त्यांनी कोर्टासमोर मांडलं। आंदोलनाला परवानगी मिळते पण आमरण उपोषणाची परवानगी नियमातच नसल्याचं कोर्टानं अधोरेखित केलंय। त्यामुळे एकूणच आजची परिस्थिती काय, उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत जरांगेंच्या मराठा बांधवांना आंदोलकांना मुंबईतून परत माघारी परतावं लागणार आहे। त्यामुळे आता जरांगे नेमकी काय भूमिका घेतात? कोर्टाच्या आदेशाचं पालन आपण करत असल्याचं जरांगे प्रत्येक पत्रकार परिषदेत नमूद करत असतात। हुल्लडबाजी किंवा बालिशपणा हा आंदोलकांकडून नाही किंवा माझ्या पोरांकडून नाही तर फडणवीसांकडून होतोय। फडणवीसांना सत्तेचा माज आलाय अशी एक प्रकारची जी टीका टिप्पणी असते ती जरांगेंकडून होत असते। पण आता कोर्टानं फटकारल्यानंतर जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्या याविषयीच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।